आम्ही जी बेल एक दर्जेदार स्पर्धेचे आयोजक जे आपल्याला आज स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आघाडीची जोडी पाहायला मिळते. सरदार जाधव आणि रोहित चव्हाण पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी बजरंग चव्हाण. पहिला बॉल. ओहो हो, पहिला बॉल सुरुवात जबरदस्त केली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतात. एलबी अवेलेबल असेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा पॉवर प्लेचे षटक स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. दुसरा देखील बॉल. तिथे डॉट बॉल आलाय. पंचांकडे एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले 2 बॉल डॉट आले. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा एक लाऊड अपील त्या ठिकाणी आली आहे आणि यस, तिसऱ्याच बॉल वरती पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनसाठी सानप दाखल होत आहेत. अर्थात पहिले 3 बॉल अगदी आपण पाहिले. पहिल्या 2 बॉल डॉट येत असताना पाहायला मिळाले, परंतु तिसऱ्याच बॉलवरती त्या ठिकाणी अगदी हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे विकेट आली आहे. पहिली विकेट. सरदार मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा बॉल. 3 बॉल डॉट आलेत. पॉवर प्लेचं षटक. या पहिला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. उंच हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 2 मॅन स्लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा धावून पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी पूर्ण केला जातोय. अर्थात पहिल्या 4 बॉल नंतर स्क्रीनवरती 2 धावा लागतात. पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल, जे आपल्या 4 व्हीलर कार आहेत, बाईक आहेत, त्या आपण योग्य त्या ठिकाणीच पार्क करायचे आहेत. आपल्याला विनंती असेल, वारंवार आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येतात. आपल्या बाईक आणि आपल्या 4 व्हीलर योग्य त्या ठिकाणीच पार्क करायचे आहेत. मुंबई पोलीस प्रीमियर लीग पहिली उद्घाटनी मॅच. 5वा बॉल. या पहिला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त झेल पकडलाय त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले आपल्याला प्रोलिंग स्पोर्ट्स वरती पाहायला मिळेल. काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी. पहिले 2 खेळाडू मात्र माघारी परतलेत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अर्थात सरदार माघारी परतले, त्यानंतर सानप माघारी परतले. 5 बॉल मध्ये 2 धावा स्क्रीनवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल. रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कॅचसाठी कॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि यस, पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती बजरंग चव्हाण यांचा बोलबाला पाहायला मिळाला. तब्बल 6 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट आपल्या नावावरती ठेवल्या.
काय जबरदस्त दर्जाची गोलंदाजी, पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल दर्जाची गोलंदाजी इकडा नगरीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टायगर यांना आपण पाहतोय. विश्वजित मानले अर्थात टायगर या नावाने सुप्रसिद्ध असलेले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग एंडवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर गोलंदाजचं नाव कळवा. बॉलर्स नेम प्रथमेश. पहिल्या 6 बॉलमध्ये 2 धाबा आल्यात. प्रथमेश गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतात. बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर अशा पद्धतीच्या स्पर्धा आपण पाहतोय. सदरक्षण आहे, कलनिग्रहण आहे. 24 तास आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे हे संपूर्ण पोलीस बांधव, अधिकारी वर्ग या स्पर्धेमध्ये त्यांना देखील आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये खेळत असताना. वेगवेगळ्या विभागामधून दाखल झालेले संपूर्ण खेळाडू वर्ग, तर सारांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रोहित चव्हाण पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. प्रथमेश या बेला पुन्हा एकदा अगदी पहिलाच बॉल तिथे व्हाईट बॉल आलाय. दोन धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 5. प्रथमेश यांचा षटक आपण पाहतोय. या पहिला पुन्हा एकदा कॅच साठी कॉल. गली रिजन मध्ये बॉल स्ट्राईक वरती फेकी केला जातोय. तत्वर कंप्लीट केली जाईल सिंगल. एकेरीच्या मोबदल्यात धावा बनला स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त तब्बल 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रथमेश यांचं आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन क्रीडा नगरीच्या आतमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतील. त्या साऱ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला ड्राईव्ह केलाय आडव्या बॅटने. तिथे मात्र कॅप शॉट सिलेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. दन 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 करत 4 धावा, चौकार. क्या पहिला पुन्हा एकदा आडव्या बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कमी उंचीचा बॉल, कमी गतीचा बॉल तिथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 10 धावा. दुसऱ्या षटकातल्या मधल्या फळीतल्या चेंडूवरती 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले. त्या सारांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या पहिल्या आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल जाईल थेट आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार. या स्पर्धेतला मुंबई पोलीस प्रीमियर लीग मधला षटकार अर्थात टायगर यांच्या बॅट मधून षटकार आलाय.
5 बॉल कंप्लीट झालेत. एका बॉलचा खेळ शेष आहे. ओव्हर संपलेला नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा बनलं तब्बल 16 धावा, 16 रन ऑन अ बोर्ड. ज्या नवीन टीम या ठिकाणी दाखल झालेत खेळाडू वर्ग, आपल्याला ज्या टी शर्ट अवेलेबल करून दिल्या गेल्या आहेत ते आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन ते आपल्या टी शर्ट जर्सीज कलेक्ट करायचे आहेत. या गोष्टीकडे पुन्हा एकदा मी लक्ष भेदेन. खेळाडू वर्ग जे या प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत. शेवटचा बॉल, या पहिल्या शेवटचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ती रेस्वेर बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. त्यामुळे पुन्हा एकदा ॲड होईल. बनबनी 17 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार तो देखील पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स जो की आपल्याला पाहायला मिळतोय. या पहिला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलाय बॉल. क्षेत्ररक्षक नाहीयेत. सर धावा किती आहेत? एकच, 4 धावा. ओके, शेवटच्या बॉलवरती चौकार येत असताना कव्हर सीझन मध्ये पाहायला मिळतोय. 4 धावा आल्यात आणि 4 धावेच्या मदतीने पहिल्या 2 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पहिल्या 12 बॉल मध्ये तब्बल धावा बनल्यात 21 धावा, 21 रन. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कंप्लीट 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 3 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा डिजिटल स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या आणि प्रथमेश जसं षटक हाताळायला आले ना, त्यांच्या या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टायगर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर टायगर 4 बॉल मध्ये वैयक्तिक 14 धावेंवरती परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3रं षटक. नवीन गोलंदाज गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. बजरंग चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती दाखल होत आहे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट आपल्या नावावरती ठेवल्या होत्या. तेच गोलंदाज, उंच गुरु असे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित यांना आपण पाहतोय. जर का चोटी ठिकली तर एक चांगलं स्कोर कार्ड डिजिटल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. चला, जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका, आपल्याला विनंती असेल. तब्बल 6 संघ आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला पहिलाच बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला जातोय. पहिल्याच अट्टेमध्ये बॉल स्टॉप केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. अगदी त्या बॉलवरती तिथे झोकूनच दिलं. बॉल स्टॉप केलाय. बऱ्याच दिवसानंतर क्रीडा नगरीच्या आतमध्ये, परंतु काही खेळाडू वर्ग, काही पोलीस बांधव असे आहेत सातत्यपूर्ण आपल्याला जास्तीचा वेळ या खेळात मध्ये देत असताना नेहमी पाहायला मिळतात. आणि अनेक अशी वेगवेगळी नावं या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण गाजताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 23 धावा, 23 रन्स पाहायला मिळतात. यावेळेला गती परिवर्तन, बॉल मध्ये चेंज ऑफ द व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉल कलेक्ट केला जातोय. तद्वर कंप्लीट केली जाईल. एक सिंगल धाव मिळेल. एक
स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 24. पुन्हा एकदा टायगर यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. पहिल्या हलक्यात स्टेअर केलेला बॉल सिंगल पुन्हा एकदा अर्जित केली जाते. एकीपेक्षा जास्तीचं काहीच नाहीये. ट्वेल्थ मॅन आपल्याला देखील विनंती असेल, रखरख ऊन आहे त्याच्यामुळे आपण वॉटर बॉटल घेऊन तयार राहायचंय आपल्या खेळाडू वर्गांना पाणी पोचवण्यासाठी. या पहिल्या मात्र फटका फसला. एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणी अपील येण्याआधी फलंदाजाने बॅट तिथून खेळाडू वृत्ती दाखवली आणि अर्थातच चौथा धक्का त्या ठिकाणी बसलाय. रोहित मात्र माघारी परततोय. अगदी आपण पाहतोय खिलाडू वृत्ती पंचांचा डिसिजनची वाट न पाहता आधीच बॅट हलकासा बॉल ब्रश करून गेल्यानंतर तो लगेचच माघारी परतला. आणि असे फार कमी खेळाडू पाहायला मिळतात जे आपल्या खेळाशी, जे आपल्या खेळ भावनेशी प्रामाणिकता दाखवतात आणि ती आता रोहितने दाखवली आहे. पुन्हा एकदा खेळाडू वर्गांना विनंती असेल, जे जे पोलीस बांधव या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, आपल्या टी शर्ट, आपल्या जर्सीज आपण त्या कलेक्ट करायच्या आहेत. मुंबई रेल्वेची टीम आपण जर आला असाल तर आपण काळूरामजी नवले सर यांच्याकडे त्वरित संपर्क साधायचा आहे. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण या, आपल्याला विनंती असेल. षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 25. पहिल्या 18 बॉल मध्ये 25 बनल्यात. 4 विकेटच्या मोबदल्यात. जमीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर रामदास यांना आपण पाहतोय, रामदास बुर्डे यांना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये 25 बनल्यात. येणारा 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. पहिली उद्घाटनी मॅच मरुल बॉईज आणि त्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण करणारा संघ किंवा टी सांताक्रूज यांना आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक, त्यांचा मित्र परिवार आपल्यासोबत जोडला गेलाय. त्या साऱ्यांचं सहर्षिक स्वागत. हॅलो, गोलंदाजचं नाव कळवायचंय. बॉलर्स नेम सर. अमोल. पहिलाच बॉल गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलच्या पाठीमागे धावतायत आणि बॉल जाईल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. चौकार येतोय. चौथ्या षटकातला तिथे पहिलाच बॉल हलकासा बॅटचा कडा घेऊन जाणारा तिथे पाहायला मिळाला आणि गली रिजन मधून 4 धावा देऊन जात असताना तो देखील आपण पाहतोय. अर्थात या क्रीडा नगरीचा अंदाज आपण पाहिला. बॉलचं कनेक्शन जर परफेक्ट बॅटवरती झालं, बॉल चांगल्या जर समोरच्या दिशेने गेला षटकार मिळतील, परंतु अगदी आपण पाहिलं ऑफ साईड, लेग साईड थोडी फलंदाजासाठी धोकादायक. प्रत्येक जाणारा बॉल हा चौकाराच्या दिशेने जाईल की नाही या साऱ्या गोष्टी यात एक चर्चेचा विषय आहे. पण क्षेत्रात बॉल ट्रायबल होतोय, बॉल फेकी केला जाईल. एकच सिंगल मिती आहे. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 30 धावा. षटक नंबर 4 आपण पाहतोय. सेकंड लास्ट ओव्हर. या पहिला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जजमेंट होतीये. परफेक्ट कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 5वा धक्का त्या ठिकाणी बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला.
नवीन फलंदाज बाळा बेंद्रे यांना आपण पाहतोय फलंदाजाच्या भूमिकेत. 5 खेळाडू त्या ठिकाणी माघारी परतलेत. धावा स्थिरावल्यात. दुसऱ्या षटकात जास्तीच्या धावा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उंच उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येते. सलग 2 बॉल मध्ये 2 विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय राठोड यांना आपण पाहतोय. पहिली उद्घाटनी मॅच धावा बनल्यात. स्कोर कार्ड वरती तब्बल 36 विकेट गेल्यात. चौथ्या षटकातले उर्वरित काही शेष बॉल आहेत. आपल्याला पुन्हा एकदा हलकासा प्रेस करून शरीरावरती जाणारा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एक बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. नशिबाचा चौकार त्या ठिकाणी मिळतोय. 4 धावा. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. 3.5 बॉल अजूनपर्यंत कंप्लीट झालेत. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट परफेक्ट घेतली आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. वेल फिटनेस तैनात असणारे संपूर्ण खेळाडू वर्ग चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल कॅच केला जातोय, गॅदर केला जातोय, तदनंतर फेकी केलाय. त्या मुवमेंट फार इम्पॉर्टंट असतात. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, बॉल किती स्पीडने येतोय, तुम्ही किती स्पीडने तो कलेक्ट करताय आणि तदनंतर तुम्ही कसा फेकी करताय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला प्रोलिंग स्पोर्ट्स वरती पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 24 बॉल मध्ये 35 धावा. शेवटचं षटक लास्ट ओव्हर यानंतर पाहायला मिळेल. हॅलो, गोलंदाजाचं नाव विशाल. नवीन फलंदाज नीतू कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. शेवटचे षटक लास्ट ओव्हर. पहिल्या 4 षटकांमध्ये 35 बनल्यात. विशाल पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. शॉर्ट टाइम क्रिकेट अगदी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीला वेगवान गोलंदाज पाहायला मिळाले, तदनंतर
पुन्हा एकदा त्या ठिकाणी गली रिजन मध्ये बॉल जात असताना पाहायला मिळतोय. एक छोटी धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 36 धावा. आठ बॉल मध्ये 21 धावा एकट्या टायगरच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा सुंदर क्षेत्ररक्षण गली रिजन मध्ये बॉल जात असताना पाहायला मिळतोय. सिंगल वरती ना या पहिल्या डावामध्ये जास्तीचा भर दिला गेलाय. एक धाबा की आपल्या टीमसाठी गोळा केल्या जातात. धावांची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्याला पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कटरचा वापर एक चांगल्या प्रकारे केला गेलाय. मुंबई रेल्वे संघाचे जर खेळाडू वर्ग आपण संघनायक कर्णधार आपण दाखल झाला असाल तर आपण आपला टी शर्ट आपल्या जर्सीज कलेक्ट करून घेऊन जायच्यात. आपल्याला विनंती असेल. पाऊण क्षेत्रात बॉल ढकलला जातोय. पुन्हा एकदा सिंगल अर्जित केली जाईल. धावा बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 39 धावा 39 रन्स स्कोर कार्ड वरती बनतात. 7 विकेट माघारी परतल्यात. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. एका बॉलचा 5 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झालेत. षटक संपलाय. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या डावामध्ये तब्बल 30 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या तब्बल 39 धावा 39 रन्स. 39 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 40 धावांचा टार्गेट आपल्यासाठी असेल. ऑफिशियल पंचांना वॉटर बॉटल पाण्याची सोय देखील करून द्यायची आपल्याला विनंती असेल. ब्रेक नंतर लगेचच आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. मी नेक्स्ट मॅचसाठी अनाउन्समेंट करेन लगेचच आणि कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करेन रामदादा कांदार स्पोर्ट्स आणि मुंबई रेल्वे दोन्ही टीमचे कर्णधार आपण या. रामदादा कांदार स्पोर्ट्स आणि मुंबई रेल्वे आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी कर्णधार आपण आला असेल तर टॉससाठी यायचं. 30 बॉलमध्ये 40 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेस धावफलक आपल्यासाठी असेल. लीग स्टेजची स्पर्धा प्रत्येक टीमला संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्याचा चान्स संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिला गेलाय. सासू तुझी मदत प्रेमाची होणारी
या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार असतील देवेंद्रजी दळवी यांच्या माध्यमातून, कारण का जी तुम्ही विकेट क्रीज आपण पाहतात ती जी सुंदर विकेट क्रीज बनवण्याचं काम देवेंद्रजी दळवी सरांनी केलंय, त्यांचा देखील विशेष आभार असतील. मुंबई पोलीस प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येकाचा या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी खारीचा वाटा राहिलाय. गोलंदाजाचं नाव कळवा, आघाडीची जोडी आपले देखील नावं कळू द्या. फलंदाजी करणारा संघ आपला एकशा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स अमोल आणि प्रकाश. गोलंदाजाचं नाव गोलंदाजीसाठी सरदार यांना आपण पाहतोय. या पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय, जबरदस्त फटका, तिथून मात्र पहिल्या बॉल मध्ये षटका ठोकलाय. सरदार यांना आपण पाहतोय. आघाडीच्या जोडीमधून येत असताना सरदार यांनी तिसऱ्या बॉल मध्ये आपली विकेट प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला दिली होती. एक जबरदस्त गोलंदाजी पहिल्या डावामध्ये, परंतु पहिल्या बॉल मध्ये षटकार. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार, पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार. 9 सेकंडला रन आउट चान्स आणि यस, तिथे पंचांचा बोट आकाशाकडे. धाव घेण्याची काहीही आवश्यकता नव्हती, तिथे धाव घेतली, अंगलट आली, विकेट आली पहिला धक्का. सेकंडला चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्याला विनंती असेल, रखरखत ऊन आहे, 12th मॅन आपल्याला देखील विनंती असेल, आपण वॉटर बॉटल घेऊन तयार राहायचंय. डिहायड्रेशनचं प्रमाण सर्वाधिक जास्त या उन्हामध्ये आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये पाहायला मिळतं. यावरचीचा हंगाम जो अगदी आपण पाहतोय, सकाळच्या सत्रात थोडाफार पाऊस या क्रीडा नगरीवरती पाहायला मिळाला. ओहो हो, या बेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, आणखीन एक षटकार. या षटकामध्ये सलग एक बॉल डॉट आल्यानंतर दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 12 धावा झाल्यात. काय जबरदस्त फलंदाजी. पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॉकेट आउट, बडा धमाका. अमोल मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त फलंदाजी करतायत. 3 बॉल मध्ये तब्बल 12 धावा. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल समाचार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 40 धावांचं टार्गेट आहे. 3 बॉल मध्ये 12 बनल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. या वेळेला समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड, फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओहो हो, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, तिथे मात्र 4 अटेम्प्ट झाल्यानंतर देखील जेल ड्रॉप केला होतोय. जजमेंट आता बहुतेक क्षेत्ररक्षकाच्या सूर्याची किरण डोळ्यावरती आली की काय. आणि यस, या साऱ्या गोष्टी आहेत ना फार महत्वाच्या असतात, कारण का तुम्ही ज्या वेळेला बॉल कलेक्ट करण्यासाठी वरती पाहता, सूर्याची किरण डोळ्यावरती येतात. सन ग्लासेस असताना तितकंसं इम्पॉर्टंट असतं, परंतु ही कारणं तुम्हाला आता देऊन चालणार नाहीयेत. माझ्याकडे सनग्लास नाहीये, माझ्याकडे कॅप नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळेला सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत घेऊन यायला हव्यात.
या बेला आडव्या बॅटने आणखी एक जबरदस्त प्रहार. काय फटकेबाजी करतात अमोल. गोलंदाजाला इतकं मारतात तर आरोपीला किती मारत असतील. जबरदस्त फलंदाजी. तब्बल पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात स्कोर कार्ड वरती 20 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आपण पाहतोय. संपूर्ण पोलीस बांधव अधिकारी वर्ग या पहिल्या गती परिवर्तन चेंज ऑफ द व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलवरती तिथे सिंगल आली आहे म्हणजे तब्बल एका षटकामध्ये 21 धावा. मगाशी पहिल्या 2 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 21 होत्या पहिल्या डावामध्ये. आता एका षटकामध्ये पॉवर प्लेच्या 21 बनल्यात. आता येणाऱ्या अजूनही 4 षटकांमध्ये 19ची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच रामदादा कांजार स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधार्थ या चालू मॅच मध्ये जो विजेता संघ होईल फिशविल विल्सन्स संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग परफॉर्मन्स मध्ये नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोशन यांना आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रक्षेपणामध्ये पाहतोय. 24 चेंडू 19ची आवश्यकता. पुन्हा एकदा अमोल स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता या फलंदाजाने. या पहिला पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातला ड्राईव्ह केला आडव्या बॅटने. सिंगल अर्जित केली जाते. बॉल फेकी केला जाईल. या क्रीडा नगरीवरचा एक परफेक्ट अंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेतील प्रथम कॅश प्राइज रोख रक्कम 40,000 व आकर्षक चषक. त्याचबरोबर द्वितीय कॅश प्राइज रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक, आकर्षक शूज, आकर्षक बॅट. चालू मॅच आहे ना सर. आमचीच मॅच आहे. हां या बेला हलक्यात आणि पुन्हा एकदा शेअर करण्याचा प्रयत्न होता. रामदादा कांजार स्पोर्ट्स करणार आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन थांबायचा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येतात आपल्यासाठी. 5-5 षटकांचे संपूर्ण सामने आपण पाहतोय आणि आजचा पहिला दिवस संपूर्ण पोलीस बांधव अधिकारी वर्ग या स्पर्धेमध्ये खेळताना येताना पाहायला मिळतील. या बेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त स्ट्रोक. आडव्या बॅटने प्रहार केलाय. धावा किती मिळत आहेत? येस, पंचांचा डिसिजन आलाय. 4 धावा, चौकार. सफल झाल्यानंतर चतुर, चालाक आणि चपळ फलंदाज पाहायला मिळतात. हुक केलंय बॉलला, धावा बुक केल्यात. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. तब्बल 26 धावा, 26 रन्स.
कमिटीने विनंती असेल की आपले जे जुने बॉल आहेत ते कोणी प्रॅक्टिस सेशनसाठी मागणार नाही आहे, कारण का आपल्याकडे बॉल जुने फार कमी अवेलेबल असतात. ते तुम्हाला त्या इनिंगमध्ये खेळायला दिले जातात. त्याच्यामुळे कोणी एक्स्ट्राचे बॉल्स या ठिकाणी आयोजन कमिटीकडे मागणार नाही, या देखील आपल्यासाठी सूचना असतील. पुन्हा एकदा या बैला जबरदस्त गोलंदाजी, ऑफसाइड टाकला गेलेला भन्नाट पेसने बॉल, तिथे मात्र एक सिंगल अर्जित केली जाते. एकेरीच्या माध्यमातून धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा, 27 रन ऑन बोर्ड. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले. त्या साऱ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष अधिक स्वागत. क्वालिटी विथ क्लिअरिटी. या बेला आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक, परफेक्ट बॅटच्या रडारवरती न येणारा बॉल कलेक्ट केला जातोय 38 सर्कलच्या बाहेर. एकेरी धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. सिंगल वरती आता जास्तीचा भर दिला गेलाय, कारण का पहिल्या षटकामध्ये सरदार यांच्या तब्बल 21 धावा वाटलं देखील नव्हतं. आज जसा परफॉर्मन्स सरदार यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ना, तसा काहीसा पाहायला मिळत नाहीये. साऱ्या गोष्टीची आजच्या दिवशी चर्चा होईल. या बेला पुन्हा एकदा शफल झाल्यानंतर फटका तर जबरदस्त खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नो मॅन स्टँड मध्ये बॉल पडल्यानंतर तर धावा किती मिळतात त्या पाहिल्या जातील. डिसिजन काय येतोय. एकच धाव आली आहे. ज्या मुख्य व्यासपीठाच्या लेफ्ट स्टँड राईट साईडला बाईक आणि ज्या काही 4 व्हीलर आपण पार्क केल्यात त्या योग्य त्या ठिकाणीच आपण मित्रांनो पार्क करायचे. वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारचा ये जा होण्यासाठी अडथळा होणार नाहीये, या गोष्टीकडे प्रथमतः आम्ही लक्ष वेधू. आणि त्याचबरोबर खेळाडू वर्गांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये. धावा बनल्यात 29, आता करायचे 18 बॉल मध्ये 11 धावा. खेळाडू वर्गांसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि खेळाडू वर्गांना देखील विनंती असेल, आपण बॉल कलेक्ट करत असताना ज्या लेफ्ट अँड राईट साईडला येणाऱ्या बाईक 4 व्हीलर आहेत त्या बघूनच आपण तो बॉल कलेक्ट करायचा आहे. कोणत्याही प्रकारची दुखापत, इजा होणार नाहीये, याची देखील आपण दक्षता घ्या. आपण पोलीस बांधवात सदैव आमच्या सेवेसाठी आपण तत्पर असता. तुमच्यासाठी देखील सल्यूट असेल. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, सातत्य चर्चा असते प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर. या बेला पहिलाच बॉल उंच उडवलाय, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र बॉल स्टॉप केला जातोय. धावांची वाट पाहिली परंतु धावांनीच त्या ठिकाणी वाट लावली, झाडांनी त्या ठिकाणी वाट लावली की काय. हा कालचा दिवस 5 जून जागतिक पर्यावरण दिन, तो देखील आपण पाहिला. प्रत्येकाने झाडं लावा, झाडे जगवा. टायगर गोलंदाजी ट्रॅक वरती, टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त, हेच सांगतात आता हे गोलंदाज. कारण का ज्या पद्धतीने 8 बॉल मध्ये 21 धावा, पहिल्या षटकामध्ये अर्धा संघ डगआउट्स मध्ये गेल्यानंतर टायगर मैदानाच्या आतमध्ये एकटे लढत होते. पुन्हा एकदा हलक्या हाताने सेर केलाय गली रिजन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल कलेक्ट करतात. तद्वर एक धाव अर्जित केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला गेलाय जलद गतीने. काय जबरदस्त 2 धावा कंप्लीट केल्यात. म्हणून तर की काय अगदी आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस निवड चाचणीमध्ये तुम्हाला 100 मीटर पळवलं जातं आणि ती स्प्रिंट या ठिकाणी मारली गेली आहे. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा. 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पॉइंटला ढकललाय बॉल. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर तिथे धावा मिळतील. त्या 4 चौकार आलाय. 36 धावा.
जे की अमोल, हो हो हो, शेवटचा बॉल तिथे फटका जबरदस्त आलाय. मॅच फिनिश ऑन दी स्टाईल. सामना संपवलाय अगदी विराट कोहली स्टाईल. अमोल यांनी मॅच फिनिश केली आहे आणि अर्थातच या पहिल्या प्लेअर ऑफ द मॅचचे हकदार ऑफकोर्स नो डाऊट अमोल, ज्यांच्या बॅट मधून तब्बल 11 बॉल मध्ये 35 धावा आल्या. काय जबरदस्त दर्जाची फलंदाजी अमोल यांच्या माध्यमातून राहिली. तर चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या रामदादा कांजर स्पोर्ट्स आणि या दोन टीमच्या माध्यमातून